ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय। ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातला हा 12वा श्लोक आहे। ज्ञानेश्वरीची जो अध्याय 13व्या अध्यायामधला हा 12वा श्लोक आहे। भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की बाबा रे, अज्ञानाचं स्वरूप तुला कळलं, अज्ञान कशाला म्हणतात याचं वर्णन मी केलं। मग आता अज्ञानाचं वर्णन मी केलं तर त्याच्या विरुद्ध ज्ञान आहेच, ते ज्ञानाचं स्वरूप तुला कळायला पाहिजे, परंतु तरीसुद्धा ते तुला कळणार नाही। म्हणून ज्ञानाचं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन मी आता सांगतो। म्हणून या अज्ञानापासून तोंड फिरवून, म्हणजे अज्ञानाकडे तोंड करायचं नाही, अज्ञानाकडे पाठ करायची आणि पाठीमागे तोंड करायचं। ज्ञानाविषयी चांगला दृढ निश्चय तू करावास, अज्ञान खलास करायचं, अज्ञानासंबंधीचा विचार तू करावा, बरोबर आहे। मग अशा रीतीने ज्ञानाचा निर्वाळा झाला म्हणजे मनाला ज्ञेय कसे गाठते। एकदा ज्ञानाचा निर्वाळा झाला की आपल्या मनाला ते ज्ञेय गाठते आणि त्या ज्ञेयापर्यंत आपण जाऊन पोचतो, बरोबर आहे। हे जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाली। मग ज्ञानानं ज्ञेय कसं गाठते? अज्ञान तर खलास झालं, अज्ञानाचे लक्षणं संपले। मग ज्ञान मिळाल्यानंतर ते ज्ञानाचं ज्ञेय कसं गाठते हे जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाली। तेव्हा सर्वांतर साक्षी श्रीकृष्णाने त्याचे इंगित जाणून त्याला म्हटले, आता ज्ञेय म्हणजे काय ते मी तुला सांगतो। अज्ञानाचं लक्षणं सांगितले, त्याच्या विरुद्ध झालं ज्ञान। मग ते ज्ञान मिळाल्यानंतर ते ज्ञानाचं ज्ञेयाला कसं गाठते, बरोबर आहे, हे मी तुला आता सांगतो। मग प्रथम सांगतो ज्ञेय म्हणजे काय, ज्ञेय कशाला म्हटलेलं आहे तर ब्रह्मवस्तूलाच ज्ञेय म्हटलेलं आहे। या चराचरामध्ये व्याप्त असणार जे तर ब्रह्मवस्तूलाच ज्ञेय म्हटलेलं आहे। मग आता जी ब्रह्मवस्तू या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेली आहे, बरोबर आहे, अशी जी परमात्म वस्तू आहे त्या परमात्म वस्तूलाच ज्ञेय म्हटलेलं आहे। बरं, आता त्या परमात्म वस्तूला, त्या ब्रह्मवस्तूला ज्ञेय का म्हटलं तर ती ब्रह्मवस्तू, ते ज्ञेय ज्ञानाशिवाय कळत नाही, ज्ञानाशिवाय त्याचा अनुभव येत नाही, म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे। ज्ञानाचा अनुभव आला की ते ज्ञानाचं ज्ञेय वस्तू गाठते, बरोबर आहे। म्हणून त्या ज्ञेयालाच ब्रह्मवस्तू, परब्रह्मवस्तू, परमात्म वस्तू म्हटलेली आहे। कारण ती ज्ञाना वाचून इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही। ती जी ब्रह्मवस्तू आहे, ही ब्रह्मवस्तू कोणत्याही उपायानं प्राप्त होत नाही। जगामध्ये जेवढे काही देव भेटण्याचे उपाय आहे
बरोबर आहे. तरी ती ज्ञेय वस्तू हाताला लागणार नाही. मग तिच्यामध्ये कोणतंही तुम्ही साधन करा, जप करा, तप करा, व्रत करा, तीर्थयात्रा करा, दानधर्म करा, त्याच्यानंतर सांगू कीर्तन करा, सप्ते करा, भागवत करा. जगामध्ये जेवढं जेवढं आज काय झालं ते करा, काल काय झालं ते करा. काय हां हां ती ज्ञेय वस्तू हाताला लागणार नाही. कोणती साधनं करा, कोट्यावधी साधनं केली तरी भगवंत म्हणतात माझी प्राप्ती नाही. मग त्या कोट्यावधी साधनाचं फळ माझी प्राप्ती. ज्या अर्थी आम्ही कोट्यावधी साधनं भगवंताच्या प्राप्तीकरता करून राहिलो आणि ध्येयाची गाठ पडून राहिली नाही, त्या अर्थी आम्ही साधनच करीत राहू राहिलो. पण ध्येयाची प्राप्ती काही आम्ही गाठत नाही. आणि ज्याचे ज्ञान झाले असता काहीच कार्य उरत नाही. अरे त्या ध्येय वस्तूची प्राप्ती झाली, त्या परमात्मा वस्तूची प्राप्ती झाली, काहीच करायची जरूरत नाही. काल काय केलं, त्याची जरूरत नाही. कीर्तन ऐकायची बी जरूरत नाही पडत, दिंडी काढायची बी जरूरत नाही पडत, तीर्थयात्रा बी नाही, सप्ते बी नाही, भागवताची बी जरूरत पडत नाही. हे भगवंताच्या तोंडचे भगवंत उद्धवाला सांगतात की ते ज्ञान प्राप्त झालं असता काहीही कार्य उरत नाही. परमार्थाचंही कार्य उरत नाही, तर संसाराचं काय उरणार आहे. ते ताद लयाला जाते. आणि जे जाणल्याबरोबर तद्रूपता उत्पन्न होते. अशी जी ज्ञेय वस्तू आहे त्या ज्ञेय वस्तूपर्यंत जीव गेला म्हणजे तद्रूपता उत्पन्न होते. म्हणजे मन तद्रूप होऊन जाते त्या परमात्मा स्वरूपाशी, त्या ज्ञेय वस्तूशी मन तद्रूप होते, एकरूप होते. खलास, कार्य करणं बंद. ज्याचे ज्ञान झाले असता संसाराला तीरावर ठेवून इथंच बैस, संसाराला काठावर ठेवून द्यायचं, इथंच बैस. संसाराला तीरावर ठेवून ज्ञानाला नित्यानंदात बुडी मारून त्यात मिसळून जाता येते. त्या नित्यानंदामध्ये, त्या आनंदामध्ये बुडी मारून त्या आनंदामध्ये त्याला मिसळून जाता येते. संसार तीरावरच राहतो, संसार बाजूलाच राहतो. आणि त्या परमार्थामध्ये, त्या नित्यानंदामध्ये, त्या आनंदामध्ये, त्या प्रेमानंदामध्ये तो बुडून जातो आणि परमात्म तत्वाशी, ब्रह्मवस्तूशी, ज्ञेय वस्तूशी तो एकरूप होतो. त्याला परमार्थ म्हणतात. बाकीचा परमार्थ नाही. देवाच्या नावाखाली चाललेले ते सोंग आहे. तुम्हाला वाटतं हे जगामध्ये परमार्थ सुरू आहे? परमार्थ नाही तो, परमार्थ नाही. पोट भरणं सुरू आहे त्याच्या नावावर, खाणं पिणं मजा मारणं सुरू आहे त्याच्या नावावर. पण आज मी राग येत नाही, बोलत बी नाही, मोठ्यानंही बोलत नाही, कोणाला काही म्हणतही नाही. आज ते हे ज्ञेय असे आहे, ते हे ज्ञेय असे आहे. म्हणजे ब्रह्मवस्तू अशी आहे की त्याला आदी नाही, त्याला आदी नाही. पहिलेही ते होतंच, आताही आहेच, पुढेही राहणार. जसंच्या तसं ते अविनाशी तत्व आहे, निर्गुण निराकार तत्व आहे. त्याचा नाश कधीच होत नाही. बरोबर आहे. म्हणून त्याला आदी नाही. म्हणजे जे सनातन आहे, काय आहे? सनातन, जसंच्या तसंच. पण आम्हाला सनातनचा अर्थच समजत नाही. आदी सनातन देवी देवता धर्म. आदी सनातन देवी देवता धर्म. अरे देवी देवता म्हणतात, सनातन कसे? देवी देवता सनातन कसे होतील? अरे सनातन तर फक्त एक ब्रह्मवस्तू आहे, आत्मवस्तू आहे, परमात्मा वस्तू आहे. चालले सनातन म्हणायला. कोणी धर्माला सनातन म्हणते, कोणी जो देवदेव करते त्याला सनातन म्हणते, कोणी एखादी संस्था स्थापन करते त्याला सनातन म्हणते.
सनातन समजायचं किती अज्ञान आहे जगात. त्याला काहीतरी नाव पाहिजे, त्या सनातनाला काहीतरी नाव पाहिजे म्हणून परब्रह्म म्हणतात. काहीतरी नाव पाहिजे त्याला. वास्तविक पाहता परमात्माला नाव नाही, परमात्मा ही नाव त्याला नाही. विठ्ठल हे सुद्धा नाव त्याला नाही. श्रीकृष्ण हेही नाव नाही. राम हे नाव नाही. ब्रह्म हे नाव नाही. परब्रह्म हे परमात्म्याला कोणतंच नाव नाही. ही पोकळी आहे. या पोकळीमध्ये ब्रह्मतत्व आहे की नाही? मग या पोकळीला काय नाव आहे? या पोकळीला काय नाव आहे? तसं परमात्म्याला नावच नाही. नाही काय? पण काहीतरी नाव पाहिजे म्हणून दाटू माटू त्याला परब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणतात. कळायसाठी शब्दात त्याला कळावं म्हणून शब्द ठेवून दिला की म्हण परब्रह्म म्हण. म्हणजे मी असं समजेल की बाबा मल्हारचं म्हटलं म्हणजे कोणाला? परमात्म्याला. म्हण बाबा, मला तर नाव नाही. ते नाही म्हणावे तर विश्वरूपानं दिसते. जर तुम्ही म्हटलं परब्रह्म नाही तर विश्वरूपानं दिसून राहिलं ना. हे काय आहे? हे काय आहे? परब्रह्मच आहे. तिकडे कोणाला ते सांगा. तू कोणी पाहिले आले का? पोरं ते ॲक्च्युअली भेटायला आले असतील. नाही तर इथे काय होतंय म्हणून पाहिलं. मग त्या ज्ञेय वस्तूला जर नाही म्हटलं तर प्रत्यक्षात ते आम्हाला विश्वरूपानं भासून राहिलं. मग हे काय आहे? हे सर्व काय आहे? परब्रह्मच आहे. हे काय आहे? परब्रह्मच आहे. जगामध्ये जे जे दिसते, जेवढे लक्ष योनीमध्ये जेवढे जीव आहे ते सर्व कोण आहे? परब्रह्मच आहे. बरोबर आहे? त्याला नाही म्हटलं तर हे विश्वास जो रूपानं दिसून राहिलं ना, पाहून राहिलो ना, मग नाही कसं म्हणता? आणि त्याला विश्व म्हणावे. आणि ज्याला आम्ही विश्व म्हणतो ते तर माईक आहे. दिसत नाही म्हटलं तर हे दिसून राहिलं. बरं, याला जर नाही म्हटलं तर हे माईक आहे. कारण जे जे डोळ्यानं दिसते याची माती होणार आहे, त्याची राख होणार आहे, हे मरणार आहे, म्हणून त्याला माईक म्हटलं. नाही म्हटलं तर दिसून राहिलं, दिसते म्हटलं तर माईक आहे. कसा परमार्थ करा? विचारा एखाद्या बुवाला, मोठ्या वेदांत ज्ञानी बुवाला विचारा. कठीण आहे. अनुभवाशिवाय त्याचं उत्तर देता येणार नाही. कारण हे शब्द भगवंताचे आहे. ज्याला त्याचा अनुभव आला, त्या ज्ञेय वस्तूपर्यंत जो गेला त्यालाच त्याचं काहीतरी उत्तर देता येईल. बाकीचे बोलूच शकत नाही. बरोबर आहे? आणि अशाश्वत आहे. माहीत तर आहेच आहे, पण अशाश्वत आहे. त्याचा नाश होणार आहे. आकार, रंग इत्यादी भेद आहे ना. तुम्हाला आकार, प्रत्येक जणाला आकार आहे. हा ना. कोणी ठेंगणू आहे, कोणी उंच आहे, कोणी काळा आहे, कोणी उंदरा आहे, कोणी बांद्रा आहे, कोणी चपटा आहे, कोणी नकटा आहे, कोणी कसं आहे, कोणी आहे ना. आहे ना. तुम्हाला आकार आहे की नाही? बरं, आकार आहे तर आहे, रंग बी आहे. पहा, आहे की नाही? सर्वेचे सारखे आहे काय? हां, बरोबर आहे. मग त्याला आकार आणि रंग इत्यादी भेद आणि दृश्यत्व आणि दृष्टत्व हेही भाव त्याच्या ठिकाणी नाही. त्या ज्ञेय वस्तूच्या ठिकाणी आकारही नाही, रंगही नाही, रूपही नाही, जातही नाही, काहीच नाही. ती वस्तू अखंड दंडायमान म्हणजे जशीच्या तशीच आहे. म्हणून त्या ज्ञेय वस्तूला परब्रह्म म्हटलेलं आहे. आणि ते ज्ञेय वस्तू प्रत्येकाच्या आतमध्ये विराजमान आहे. नवे नवे ती या ब्रह्मांडामध्ये विश्वरूपानं आपल्याला भासते आहे. ते आहे असे तरी कोणी कसे म्हणावे? आणि जर हे खरोखर नसेल
तर त्याच्या वाचून महत्व तत्वाचे स्फुरण कोठे होते? जर तुम्ही म्हटलं ती ज्ञेय वस्तू नाही, असतात नास्तिक. ओ देवच मानते नाही, ओ बोलते परमात्माची नाही. हां हां म्हणजे नास्तिक लोक म्हणतात देवच नाही, ते देवाला मानतच नाही. मग मग खरोखर ती वस्तू जर नसेल तर या महत्त्वाचं स्फुरण कोठे होते? अरे या महत्त्वाचं स्फुरण झालं म्हणून हा जगदाभास. त्या त्या ज्ञेय स्वरूप परब्रह्म वस्तूचं जे स्फुरण झालं, त्या महत्त्वाचं जे स्फुरण झालं, त्या स्फुरणातूनच ही विश्वाची उत्पत्ती झाली. कारण त्याच्याशिवाय स्फुरण होऊ शकत नाही. कारण ते ब्रह्मतत्व या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. ते निर्गुण निराकार आहे आणि आणि त्याला स्फुरण झालं, महत्त्वाचं स्फुरण झालं आणि म्हणून विश्वाभासानं जग भासायला लागलं. बरोबर आहे? म्हणून ज्याचे ज्ञान झाले असता आहे नाही ही भाषा मुकी होते. अरे ज्या ध्येय वस्तूचं ज्ञान झालं, जी ध्येय वस्तू आम्हाला कळली, ज्या ध्येय वस्तूचा आम्हाला अनुभव आला, त्याच्या पुढे आहे आणि नाही शब्द खलास. आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत. जर आहे म्हटलं तर दिसत नाही, नाही म्हटलं तर जगदाभास रूपानं विश्वरूपानं ते आपल्याला डोळ्यासमोर प्रत्यक्षात दिसते. मग आहे आणि नाही याच्या पलीकडे ती वस्तू आहे. मी तुम्हाला पहिलीच उदाहरण सांगितलं, हवा आहे की नाही? आहे. पहिला शब्द आला आहे. मग दिसते काय? नाही. पहिले सांगितलं आहे आणि दुसऱ्यानं सांगितलं नाही. मग कसा अनुभव येतो? पंख्याचं बटन दाबायचं, अंगाला हवा लागते, हां हवा आहे. म्हणजे तो जो हवाचा तुम्हाला अनुभव आला, त्याच्यावरून कळते की हवा आहे. तशी ती ब्रह्मवस्तू आहे आणि नाहीच्या पलीकडे. जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत आहे असं सिद्ध होतच नाही. नाही म्हणायची सोयच नाही. आणि विचारशक्तीची वाट येथे खुंटून जाते. काल तुम्ही विचार केला काय? अवस्थेला बसले तर विचार केला? ज्या वेळेस मुंडकं तुमचं खाली टेकलं त्यावेळेस तुमचे विचार कुठेच गेलते? तिथं मनाचं मन पण राहत, शरीराचं भान राहत. म्हणजे विचारशक्ती खुंटून जाते. त्याला म्हणतात ज्ञेय स्वरूपाची ओळख, आत्मवस्तूची ओळख. अनुभव का बिना अनुभव? तरी अजून 3 जणी उत्तर द्यायला नाही. कुठं गेलं काय मी? एवढा चान्स डबल येणार नाही, येतच नाही. ते सुतक नाही, सुतक पडलं ना म्हणा तुम्हाला, तर तुमच्या आतमधलं जी ज्ञेय वस्तू आहे हे काढून बाजूला ठेवा. बोला बोला, हा असं काही म्हणा. व मला सुतक आहे, आमच्या घरी हे वारले, आम्हाला काय सुतक आहे. मग सुतक आहे ना, मग सुतक नाही, सुतक आहे ना, मग असं करा, ते आतमध्ये वस्तू आहे ना, ती वस्तू काढून बाजूला टाका. अरे त्या आत्मवस्तूला काहीही लागबाट नाही. सांगलं त्यांना चालते म्हणून चला. नाही, काही काही कारणं असतात, चला काही हरकत नाही. पण याच्यावर विचार करणं महत्वाचा आहे. हां, आणि विचारशक्तीची वाढ जे ते खुंटते ते ज्ञेय स्वरूप. जशी हांडी, मडके, घळा, मराठीमध्ये मटका,
रांजण, आणखी काय, सुरई, लोटा. लोटा, शिकोरी, ह्या सर्व वस्तू कशाच्या? मातीच्या. बरोबर आहे. पण त्यांचे आकार कसे? अलग. अलग. बरं, त्यांचं वजन कसं? अलग. अलग. त्यांचं रूप कसं? अलग. अलग. पण त्या सर्वांमधलं असलेलं पाणी मात्र, सर्वांमधलं असलेलं पाणी मात्र एकच. बरोबर आहे? बरोबर आहे. मग त्या सर्व पाण्याला आधार कशाचा? मातीचं. मातीचा. तसं तुमच्या आतमध्ये जे तत्व आहे त्या तत्वानं आधार घेतला कशाचा? शरीर. देहाचा. बरोबर आहे. पण तुम्हाला वाटलं की आपल्याला जर ते शिकोरी फुटली, मडकं फुटलं, सुरई फुटली, गळा फुटला, बरोबर आहे, मग तिच्यामधलं पाणी काय होईल? खलास होईल. बरोबर आहे. त्या पाणी तत्वाशी ते एकरूप होईल. तसं हे शरीर खलास झालं, मनुष्य मेला म्हणजे हिच्यामधलं आत्मतत्व या ब्रह्मतत्वाशी ज्ञेय स्वरूपाशी काय होते? एकरूप होते. शिल्लक काय राहते? शिल्लक काय राहते? बोलत जा. हां? राख. माती राख म्हणतात. नाही, तेही तर राहत नाही ना, ते तर जिरून जाते ना, पृथ्वीमध्ये चालली जाते, पृथ्वी स्वरूप होते त्याचं. शिल्लक काय राहते? वासना. वासना. आणि त्या वासनेमुळे पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. कारण जन्मजन्मांतरीच्या वासनानं त्या जात नाही. मग वासना जाण्याकरता जीवानं ज्ञेय स्वरूप होणं आवश्यक आहे. इत्यादिकाच्या ठिकाणी पृथ्वी तत्व त्या त्या आकाराने असते. तसे सर्वामध्ये सर्वाकाराने जे वस्तू निरंतर असते ती ज्ञेय वस्तू. सर्वस्थळी कोणतं ठिकाण आहे असं की जिथं ती ज्ञेय वस्तू नाही, तिथं ती ब्रह्म वस्तू नाही, तिथं ती परमात्मा वस्तू नाही, असं एवढंसं ठिकाण दाखवा. या पोकळीमध्ये सुद्धा, इथं सुद्धा ती ब्रह्मवस्तू, परमात्मा वस्तू आहे. मग तुम्ही विशिष्ट ठिकाणीच त्या वस्तूला कसं पाहता? दिसत तो नाही. आणि कसं पाहता? मग तिथं असते का ते? अरे मन वढाय मन भटकते. रिकामचोट आहे मन, कुणीकडे भटकते. देवाचं दर्शन करायचं, चालले देवळात. आहे का तिथं देव? तिथं देव आहे. या हिच्यात देव नाही काय? या पोकळीत देव नाही काय? एखाद्या ठिकाण, एखाद्या देवाचं, देवीचं ठिकाण जागृत असते आणि बाकीच्या ठिकाणचं देवीचं ठिकाण जागृत नसते काय? त्याला झोपवता, त्याला जागृत करता त्या ब्रह्मवस्तूला. हे काय आहे? अरे अज्ञान आहे, अज्ञान. आणि साऱ्या जगामध्ये अज्ञानच आहे. तरी मोठ्यानं बोलत नाही. येते जोरात, पण गाडी रुळावरून थोडी खाली आणणं पडते. नाही तर मी ऐशी तैशी करणारा माणूस आहे. जे पाहिजे तेच पाहिजे, दुसरं मला चालत नाही. मग शब्द कोणाचे? भगवंताचे. सर्व स्थळी आहे का भगवंतावर भरोसा? बोलत जा. भगवंतावर भरोसा आहे? आहे भगवंतावर भरोसा. देवळात कशाला जाता? तो म्हणते मी सर्व स्थळी, इथे यायच मी. विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरण, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. कुठं नाही, तो सर्वीकडेच आहे. मग त्या विठ्ठलाला पाहण्याकरता, त्या भगवंताला पाहण्याकरता मंदिरात जाता. तो इथं नाही काय? तुमच्या हातमध्ये नाही काय? मग त्याला सोडून देता, त्याला खुट्यावर ठेवता आणि चालले आपले देवळामध्ये नाक घासायला. इथं देव आहे, इथं देव, जसं देव आहे की नाही? आहे इथं देव. तुम्ही तिकडे जाता तुम्ही. आणि भगवंत काय म्हणतो? हे बाबा मी सर्वस्थळी आहे. एवढंसं सुद्धा ठिकाण नाही माझ्याशिवाय. एवढंच नाही, माझ्या ब्रह्मस्वरूपातच तुम्ही खेळून राहिले.
या ब्रह्मांडामध्ये माझं स्वरूप ओतप्रोत भरलेलं आहे आणि तुम्ही तिच्यातच खेळून राहिले आणि त्यालाच नाही म्हणतात आणि त्यालाच पाहणे करतात. देवळात जाता तिथं ऐकायचो तो म्हणजे माझी अशी एवढीशी जागा नाही, म्हणजे भगवंतावरही भरोसा नाही, संतावरही भरोसा नाही. याचा अर्थ आम्ही साऱ्या जमान्याचे शहाणे हुशार. मंदिरात देव आहे, इथं देव नाही, टळा. पागल आहे, पागल जाणारे. संतांच्या दृष्टीनं पागल आहे जाणारे आणि जाणाराच्या दृष्टीनं पागल आहे संत आणि भगवंत. तसंच आहे. कॉफी येते. रे बाबा, कॉफी येते. हा? काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी आहे हे एखाद्या फंटूस माणसानं लिहिली काय? नाही. अरे एखाद्या फंटूस माणसानं लिहिली काय? नाही. स्वतः भगवंताच्या तोंडचे शब्द आहेत. त्याला तुम्ही खोटं मानता? हं? सर्व स्थळी सर्व काळी. सर्व काळी म्हणजे भूत भविष्य वर्तमान, सकाळ दुपार संध्याकाळ अर्ध्या रात्री, आता बी केव्हा बी केव्हा 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 जसाच्या तसं. ही ज्ञेय वस्तू जशीच्या. तशीच. हं? काळी सर्व स्थळी व काळी स्थळ काळापासून वेगळी न पडता जी क्रिया स्थूल सूक्ष्म भूतमात्रापासून घडते, जी क्रिया स्थूल आणि सूक्ष्म भूतमात्रापासून घडते, हा झाला स्थूल देह. हा झाला स्थूल देह. मग हा स्थूल देह मी असे असे हात करून राहिलो, हा झाला स्थूल देह. पण हा स्थूल देह क्रिया करतो कशामुळे? आतमध्ये असलेलं जे मन आहे ते मन म्हणते असं असं कर. म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देहामुळे क्रिया घडते. आत्म्यामुळे क्रिया घडत नाही. नाही. तो जसाच्या तसंच. तसाच आहे. त्याच्यामुळे सर्व शरीराचं कार्य चालतं. म्हणून म्हटलेलं आहे जी क्रिया स्थूल सूक्ष्म भूतमात्रापासून घडते